महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट समोर आलेली आहे। महिलांसाठी आनंदाची बातमी असणार आहे। ज्या महिलांना माहित होतं की रक्षाबंधनाच्या दिवशीच म्हणजेच 9 ऑगस्टला त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, त्या महिलांसाठी आता अजून एक मोठी आनंदाची बातमी असणार आहे। कारण रक्षाबंधनाच्या आधीच्याच दिवशी त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। म्हणजेच तुमच्यासाठी बघा ब्रेकिंग न्यूज आलेली आहे की तुम्हाला 8 ऑगस्टलाच तुमच्या बँक खाता फुल होणार आहे। म्हणजेच तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे शिल्लक असलेले सर्वच पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। या संदर्भात डायरेक्ट महिला व बालविकास मंत्री म्हणजेच अदिती तटकरे मॅडमनी त्यांच्या ट्विटरवर फेसबुकवर त्यांनी जाहिरात अपलोड केलेली आहे। ती जाहिरात आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे वाचून मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी तुम्ही जर का पहिल्यांदाच चॅनलवर व्हिजिट करत असाल तर प्लीज चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा, कारण मी असे जाहिराती तुम्हाला वेळोवेळी सांगत असते आणि सर्वच जाहिरातीची नोटिफिकेशन मी पहिल्यांदाच माझ्या चॅनलमध्ये अपलोड करत असते। तर बघा लवकरात लवकर व्हिडिओला सुद्धा लाईक करायचे आहे। तर बघा अदिती तटकरे मॅडमने तुम्हाला गुड न्यूज अशी दिलेली आहे की तुम्हाला रक्षाबंधनाच्या गिफ्ट म्हणून तुम्हाला रक्षाबंधनाच्या आधीच्याच दिवशी म्हणजेच 8 ऑगस्टला सायंकाळपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करून देण्याचा जो निर्णय आहे तो शासनाने घेतलेला आहे। असा निर्णयाची घोषणा मॅडमने केलेली आहे आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या जून व जुलै हप्ता देण्याचा जो निर्णय आहे तो शासनाने घेतलेला आहे। काय जाहिरात आहे ते सविस्तरपणे आपण समजून घेऊया। बघा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडमनी डायरेक्ट त्यांच्या ट्विटरवर ट्विट केलेला आहे आणि फेसबुकवर सुद्धा हा पेज अपलोड केलेला आहे। काय आहे या पेजच्या संदर्भात आपण स्पष्टीकरण बघूया। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे, त्यांनी स्पष्ट इथं लिहिलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे, म्हणजे रक्षाबंधन 9 ऑगस्टला आहे। तर 9 ऑगस्टच्या दिवशी किंवा 9 ऑगस्टच्या आधीच काय न्यूज आहे ती आपण सविस्तरपणे समजून घेऊया। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश, बघा रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश म्हणजेच 9 ऑगस्टच्या आधीच म्हणजे 8 ऑगस्टला तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करून देण्याचा जो निर्णय आहे तो शासनाने घेतलेला आहे। जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे। बघा जुलै महिन्यासंदर्भात तिथं स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांनी जुलै हप्ता वाटप प्रक्रियेबद्दल सांगितलेलं आहे। तुम्हाला आता जुलै हप्त्याच्या ज्या ज्या प्रतीक्षित महिला आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज असणार आहे। तर तुम्हाला जून उर्वरित हप्ता व जुलै हप्तासुद्धा आता मिळणार आहे। ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना जून हप्तासुद्धा मिळेल आणि जुलै हप्तासुद्धा आता मिळणार आहे। तर 8 ऑगस्टला तुम्हाला सायंकाळपर्यंत सन्मान निधी प्राप्त होणार आहे। तुम्हाला बँक खाते चेक करायचे आहे। रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश सर्व ज्या महिला आहेत, लाभार्थी महिला आहेत, त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधी पाठवण्याचा जो निर्णय आहे तो शासनाने घेतलेला आहे। बघा सन्मान निधी 1500 रुपये इथं सांगितलेला आहे। मॅडमनी डायरेक्ट ट्विट केलेला आहे। ही बातमी खोटी नाही, ही बातमी डायरेक्ट सरकारने तुम्हाला दिलेली आहे। तर अशाच संदर्भात सर्व माहितीकरिता लवकरात लवकर तुम्हाला चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचे आहे आणि लवकरात लवकर व्हिडिओ शेअर सुद्धा करायचे आहे।